शिट, ह्या मिरच्या आलेत. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. गाईज आम्ही आलो रामनोरा मॉलला. घेऊया गाईज रामनोरा मॉलला घेऊन आले मी फॅमिलीला. मावशी, आजी, वेदांत आणि सेजलला. वेदांत, सेजल आणि माझा भाऊ आतमध्ये गेले. त्यांना ऑलरेडी आधीच पाठवून दिलं. ఇది మాల్ది పూర్ణ స్ట్రక్చర్ ఉంది. దీనిలోకి అంతా మాల్ కనబడుతుంది అన్నట్టు. ओके, आय एम ॲट रामनोरा मॉल. नवीन डेकोरेशन केलं वाटतं. हे डेकोरेशन केल्यानंतर मी फर्स्ट टाइम आले. फूड कोर्ट घ्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 3 दिवसानंतर ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. मला वेळ नव्हता. दुपारपर्यंत मी बिझी होते. आफ्टर दॅट मी थोडं एडिटिंग वगैरे केलं. मग देन मी झोपलो. मला कॉफी प्यायचं आहे. दूध ठेवलं होतं आणि ते दूध सगळं उतू गेलं आहे. हे बघा, फार इथंपर्यंत आलं आहे दूध. आता हे सगळं क्लीन करायचं आहे मला. आणखी एक गोष्ट दाखवायची आहे. बघा कसं गळतं आहे दूध. ते सगळं क्लीन करायचं आहे मला. आज संडे असल्यामुळे बिर्याणी बनवायची आहे मला, व्हेज बिर्याणी. तर त्यासाठी आपल्या फ्लिपकार्ट मिनिट्समधून सगळं सामान मागवलं आहे. सगळे वेजेस आहेत. हे तुम्हाला ओपन करून दाखवते. सगळे वेजेस, काय काय वेजेस घेतलं आहे मी. हे बघा, हे सगळे वेजेस आहेत. ओके गाईज, आता बिर्याणी बनवणार आहे मी. त्यासाठी तांदूळ मी शिजवत आहे. हे बघा, आता मी व्हेजेस कट करून घेते, जे की ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे, काय काय लागणार आहे. तर पहिला हे कढीपत्ता. कढीपत्ता मला खूप आवडते आणि ब्लिंकिटच बोलते मी सारखे. फ्लिपकार्ट मिनिट्सवरती खूप छान देतात. आणि ही आहे भेंडी आणि ही आहे फ्लॉवर. हे आलू, जे की 9 रुपयाचे. मग देन हे मी मागवलेले आलू 1 kg. आणि हे 9 रुपयाचा बैंगन. आणि हे बीन्स बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी. आणि हे बेबी आलू, जे की दम आलू बनवण्यासाठी मला लागतात. ओ शिट, ह्या मिरच्या आलेत. हे नव्हती मागवलेली मी. आता बिर्याणीमध्ये लागते मला. देन हे 9 रुपयाचे कांदे. हे एवढं सगळं सामान मागवले आहे फ्लिपकार्ट मिनिट्समधून. गाईज, मी बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी मिरच्या मागवली होती आणि हे भेटलं आहे. आणि हे कन्फ्यूज का झालं माहिती आहे का, म्हणजे ॲप्लिकेशनवरती हे वाले मिरच्या प्लस ते साधेवाले मिरच्या दोन्ही पण सेम इमेज दाखवलं आहे. दोन्ही सेम इमेजमुळे ना कन्फ्यूज झालं आहे मला. मग हे आले, हे नाही टाकू शकत ना बिर्याणीमध्ये. चला राहू दे, ह्यांना मी आणायला लावते. आता मी माझे भाज्या जे काही व्हेजेस आहेत ते सगळे कट करून घेते. ठीक आहे.
सगळे व्हेजेस कट करून झालेलं आहे आणि मला जे फ्लॉवर आहे ना ते फ्लॉवर मला थोडं बॉईल गरम पाण्यामध्ये टाकून ते स्वच्छ धुवायचं आहे. त्यासाठी मी गरम पाणी ठेवलं आहे आणि इथं कढई गरम होत आहे. ह्या कढईमध्ये हे सगळे व्हेजेस मला थोडं शिजवून घ्यायचं आहे. तर चला आता शिजवून घेते मी. आणि मला भांडी पण धुवायचं आहे गाईज. खूप सारे भांडे पण पडलेले आहेत, ते धुणारच आहे. हे बघा दिन दहाडे ट्रॅफिक झाली आहे. तुम्हाला दाखवते ट्रॅफिक. हो तर दरवाजा उघडा. ट्रॅफिक झाली आहे, ट्रॅफिक. ट्रॅफिक एवढं जास्त नाही आहे. हे बघा त्या साईडला पण ट्रॅफिक. आणि इथं लावतं लाईव्ह स्ट्रीम ट्रॅफिक. मला ना काहीतरी खायची इच्छा झालेलं. मग घरात पापड होते, मग म्हटलं थोडं पापड तळूया. मग नंतर आठवलं घरात पेरी पेरी मसाला पण आहे. मस्त पेरी पेरी मसाला टाकले. बघू टेस्ट कसं लागतंय. हे बघा हे जे वेल आहे ना हे खाली घसरली आहे गाईज. हे बघा हे असे स्टिकर्स होते. हे बघा हे असे स्टिकर्स आहेत. हे असं भिंतीला चिटकतात, पण ते फॅनच्या हवेने ते पूर्ण खाली पडलंय. हे बघा पूर्ण खाली पडलंय. मला आता समजत नाही आहे नेमकं कशाने चिटकवू. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की ह्या भिंतीवर कसे चिटकतात, नेमकं कशाने चिटकवू. कारण की हे डबल चिकटपट्टी काही उपयोगाचं नाही आहे, चिपकून राहत नाही आहे. फक्त हलकासा हवा आले की पूर्ण खाली पडायला लागले. असे मला हे प्रॉपर असं पूर्ण इथं चिपकवायचं. असं सलग 3 दिवस बाहेर फिरल्यामुळे माझी स्किन एवढी टॅन झाली आहे ना. लिटरली जवळजवळ हे सगळं टॅन रिमूव्ह व्हायला 1 महिना जाईल. म्हणून मला बाहेर नाही जावं वाटत. मला ऊन बिलकुल सुद्धा नाही आवडत. आय हेट गाईज. मी बनवत आहे भेळ. भेळ बनवण्यासाठी मी पहिला मुरमुरे घेत आहे. ह्या मुरमुरेला आपण पहिला चाळून घेऊ. आता मी मस्तपैकी चाळून घेतले. फरसाण टाक. आता ह्याच्यावर कांदे टाकू. टोमॅटो, हे आपलं कोथिंबीर, थोडासा तिखट, थोडंसं नमक, चाट मसाला, सोलापुरी शेंगदाणे टाकू आपण. सोलापूरचे शेंगदाणे 1 नंबर असतात. ते थोडेसे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेल आता मिक्स करू. हे आपलं भेळ तयार आहे. चलो टेस्ट करू. 3 भाज्या आणि सगळं बनवू टाकून देऊ का? थोडं थोडं म्हण. पण तुम्हाला एवढं पाहिजे कशाला? 1 भाजी ठीक आहे ना. कोणती ड्रीम कार आहे तुमचे? रोल्स रॉयल्स ह्यांचा ड्रीम कार आहे गाईज. अजून काय ड्रीम आहेत तुमचे? अशी तुमची ड्रीम लाईफ असेल ना की बाबा मला असं घर पाहिजे, सांगा. तुमचं जगण्याचं मोटिवेशन काय आहे? म्हणजे तुम्ही का जगताय? मला ड्रीम नाहीच आहे. मी जगतो म्हणून जगतो. असं ते गंदी नाल्याचे किडे कसं काय पर्पज नाही आहे का तुमच्या लाईफचं? की बाबा माझं आयुष्य मला असं बनवायचं आहे, अशी माझी ड्रीम लाईफ असली पाहिजे, असं का नाही आहे? का माहिती नाही म्हणजे नाही. तुम्ही स्वतःचं माइंड कधी एक्सप्लोअर केलं नाही का? तुम्ही कधी मोबाईलमधनं सोडून बाकीच्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न नाही केले का? का नाही केलं? गरज नाही पडली. तुला हे उशीर देऊ का? माझ्या मतीने मी चांगलं जीवन जगतो. काय आहे तुमच्या लाईफमध्ये चांगलं जीवन आहे असं तुम्हाला वाटतंय? समाधान आहे. माझ्या मनात काही इच्छा अपेक्षा नाही. 2 टाइम जेवण भेटते, 2 टाइम 8 तासाची नोकरी आहे. सिरियसली तुमचं पॅशन वगैरे काय नाही आहे का? किंवा फक्त ड्रायव्हिंगच सोडून बाकी माझं म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सिंगिंग पण करायचं आहे, डान्सिंग पण करायचं, असं काय पॅशन नाही आहे का? असं काय हॉबी नाही आहे का जे की अरे यार माझं अपूर्ण राहिलं ते पूर्ण करायचं आहे मला म्हणून? माझा हॉबी ड्रायव्हिंग करणं.
तुमचं हॉबी आहे ड्रायव्हिंग करणं आणि तुम्ही करत आहे हॉबी प्लस जॉब दोन्ही करतोय. आणि ड्रीम हम्म? ड्रीम ड्रीम नाही आहे ना. काय उपयोग तुमचं सांगा बरं.